नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान का केले जाते, तसेच कारेट नावाचं फळ अभ्यंग स्नानानंतर पायाखाली का चिरडले जाते, त्याचे काय महत्त्व आहे ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व का दिले जाते ते सुद्धा पाहणार आहोत. पंचांगानुसार कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 30 ऑक्टोबर 2024ला बुधवारी दुपारी 1:15 चालू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 तिथी संपणार आहे. तर उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. तसंच अभ्यंग स्नानाची वेळ 31 ऑक्टोबर 2024 सकाळी 5:28 ते 6:41 असणार आहे. दिवाळी सणातील अभ्यंग स्नानाला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंग स्नान म्हणजे तेल उटणं लावून स्नान केले जाते. अंघोळ केल्यानंतर कारेट नावाचं फळ अंगठ्याने फोडण्याची प्रथा आहे. अभ्यंग स्नान झाल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं जातं. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून फराळाचे पदार्थ खाल्ले जातात. घरातील सर्व सदस्य अंघोळीनंतर फराळाच्या पदार्थांचं सेवन करतात. अनेक ठिकाणी या दिवशी दिवाळी पहाटचा कार्यक्रम असतो. अनेक तरुण तरुणी या सांस्कृतिक कार्यक्रमाला तयार होऊन जातात आणि दिवाळीचा उत्सव साजरा करतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. तसेच नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. नरक चतुर्दशी संदर्भातील कोकणातील परंपरा आणि कहाणी आपण जाणून घेऊयात. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं. दिवाळीचे हे दिवस थंडीचे असतात. थंडीच्या दिवसात शरीराची त्वचा कोरडी पडते. अशा वेळी अभ्यंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होत असते. तसेच शरीराचे स्नायू बलवान होतात. त्यामुळेच दिवाळीतील अभ्यंग स्नान करण्यासाठी सांगितले जाते. या दिवशी अभ्यंग स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील स्वच्छतागृहात दीपदान करण्याची प्रथा आहे. संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पाप वासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. नरक चतुर्दशीला ग्रामीण संस्कृतीत विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी, वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी घर परिसराची सफाई केली जाते. शेणामातीने सारवलेल्या आणि रांगोळ्यांनी सजलेल्या अंगणात या दिवशी सूर्याची पहिली किरणे पडावीत. सूर्यप्रकाशाप्रमाणे घर सद्गुणांनी उजळावे यासाठी ग्रामीण भागात पहाटे गायीच्या शेणाचा सडा सारवण केलं जातं. गायी गुरांच्या गोठ्यात, शेतात या दिवशी शेतकरी दिवे लावतात. कोणत्याही आसमानी संकटात शेती येऊ नये, पिकांचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित राहावे, निरोगी राहावे यासाठी धरणीमाता आणि गोमातेची सुद्धा प्रार्थना केली जाते. कोकणात कारेट नावाचे छोटे कडू रानफळ मिळते. ते पायाखाली चिरडून गोविंदाचा 3 वेळा पुकारा केला जातो. हे कारेट नरकासुराचे प्रतीक मानले जाते. श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासूर हा फक्त राक्षस नाही, तर कधीही नष्ट न होणारी अघोरी दृष्ट वैचारिक शक्ती. अर्थात कोकणात हा दिवस चावदीस म्हणून साजरा केला जातो. नरकासुराच्या प्रतिकारात्मक दहनासाठी कारेटाचा का वापर करण्यात आला, यामागचे विज्ञान आणि परंपरा आपण समजून घेऊया. दिवाळी म्हणजे नक्की काय, तर सुदृढ आरोग्याचा संदेश देणारा एक सण. कारेट फळ डाव्या पायाने फोडण्याचा परिणाम वेगळाच आहे. आयुर्वेदामध्ये डाव्या पायांच्या ग्रंथीची नस थेट मेंदूपर्यंत जाते असा उल्लेख आहे. कारेटाचा गंध नाकापर्यंत पोचविणे, जिभेला लावणे यालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. रक्ताभिसरणाची क्रिया या गंधामुळे तीव्र होते असे तज्ज्ञांचे मत आहे. ही प्रथा निर्माण करण्याची संकल्पना तरी बघा. नरकासुराचे विचार कधी बदलणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, कारण तो दृष्ट आहे. तसेच कारेट हे एक असे फळ जे वेलीपासून तोडले तरीही वर्षभर टिकते. आज तोडलेले कारेट पुढच्या दिवाळीपर्यंत वापरू शकतो. तांदळाच्या कोंड्यात न फोडता हे कारेट ठेवायचे, तसेच्या तसे राहणारे.
लोखंड किंवा अन्य शस्त्र लागून जर आपल्या शरीरातील कुठल्याही भागाला सूज आली तर कारीट फोडून लावल्यास सूज उतरते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बहुतेकदा पायांच्या बोटांना नखांना कोर होते, तर त्यावेळी बोटाला कारीट लावले जाते. यामुळे कोर बरी होऊन जखमही भरून निघते. सर्वाधिक कडू असलेल्या या फळाची त्यासाठीच निवड केली गेली आहे. नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाकडे एक वरदान मागितले होते की या तिथीला पहाटे जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. लोकांनी दुःख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यांच्यापासून मुक्तता मिळावी म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. आत्ताच्या काळात अज्ञान, आळस, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, गुंडगिरी, अस्वच्छता इत्यादी नरकासूर थैमान घालत आहेत. याचा नायनाट करण्यासाठी पौराणिक काळात भगवान श्रीकृष्ण आले होते. मात्र आता आपल्याला श्रीकृष्ण बनून वाईट प्रथांचा नायनाट करायला लागणार आहे. इतरांना ज्ञान देण्यापेक्षा याची सुरुवात आपण घरापासूनच करावी. यंदाच्या नरक चतुर्दशीला असे ठरवून त्याचा वापर रोजच्या जीवनात करूया, तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळणार आहे. या तिथीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. याच दिवशी दिवाळीची पहिली अंघोळ सुद्धा केली जाते. अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीच्या पूजेला महत्त्व असतं. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, कालीमाता, भगवान शंकर, हनुमान आणि विष्णूंच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा केली जाते. या सर्व देवी देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापित करून त्यांची यथासांग पूजा केली जाते. देवांच्या समोर दिवा लावला जातो, कुंकू तिलक केला जातो. नरक चतुर्दशीची एक कहाणी सांगितली जाते. यानुसार असुरांचा राजा नरकासूर प्रागज्योतिषपूर येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यानंतर देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली होती. तसेच देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले. अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरकासुराचा वध करून श्रीकृष्णांनी या सर्व स्त्रियांची मुक्तता केली. अदितीची मौल्यवान कर्णकुंडल परत प्राप्त केली. त्या महिलांनी सुगंधी तेलाचे मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. म्हणून प्रांत स्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. त्या मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी भगवान कृष्णांनी त्यांच्याशी विवाह केल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्या 16,000 मुलींना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नरक चतुर्दशीच्या दिवशीचे अभ्यंग स्नानाचे महत्त्व, तसेच कारीट फळाचे महत्त्व, अभ्यंग स्नानामध्ये का आहे, कारीट फळाचे आयुर्वेदिक महत्त्व काय आहे, तसंच नरक चतुर्दशीची कहाणी, असं सर्व आपण एका व्हिडिओमध्ये पाहिले. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचे बटन दाबायला विसरू नका. त्यामुळे पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर यावर्षीची दिवाळी तुम्हाला आनंदाची, भरभराटीची आणि सुखसमृद्धीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.